ची पालवी साहेब, डॉक्टर रामचंद्र शांतारामजी देसले साहेब, त्यानंतर विनोदजी गोरले साहेब, या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, वेलकम, आणि घेऊन जातो पहिली मॅचकडे. पहिल्या ओव्हरची जबाबदारी ओमकारवर दिली गेली आणि सलामीची जोडी देखील खेळपट्टीवर पोचली गेली. पहिला चेंडू टाकण्याचा मान कानपे संघाच्या ओमकारला मिळाला आहे स्पर्धेचा, आणि त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकला संदेश, शतरक्षण सजवलं गेले. पहिलं पॉवर प्लेचे षटक, लॉंग ऑफमध्ये एक शतरक्षक आहे आणि दुसऱ्या शतरक्षकाला काऊ कॉर्नरमध्ये तैनात केले गेले. विकेट किपर, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ, स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट, फाईन लेग असं शतरक्षण सजवलं गेले. मॅचला होती सुरुवात. मॅचला दिला गेला हिरवा सिग्नल ऑफिशियल फंच यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून कॉम्बॉक्समध्ये आदित्य जाधव. वेलकम आदित्य. बहुत बहुत धन्यवाद दीपक सुतार। उद्घाटनीय मैच की पहली गेंद ओवर दी विकेट, छोड़ दिया ऑफ स्टंप के बाद शानू कुरैशी सर का वाइट का इशारा था हुआ। देखिए श्रावण मेमोरियल ट्रॉफी 2023 दोस्तों आप देख रहे उद्घाटनीय मैच श्रावण स्पोर्ट्स भोकरी बनाम अनवी खांडपे के बीच में। टॉस जीत कर पहले गेंदबाजी का फैसला किया है श्रावण भोकरी के सामने अनवी इंटरप्राइजेस खांडपे टीम ने। थोड़ा शरीर से दूर रखा था लेकिन ऑफ स्टंप के अधिक बार देखिए दिशा इन गेंदबाजी हो रही है दीपक सुतार। हालांकि पहला मुकाबला है, पहला ओवर ओमकार डाले और वाइट के साथ उन्होंने शुरुआत की, दो बिना किसी नुकसान पर। अगदी बरोबर, दोन वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. राईट ओव्हर द विकेटने मारा करत असताना ओमकारच्या माध्यमातून कदमों का इस्तेमाल निकल के मार दिया डाउन दी विकेट। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। अब जाके बल्ले से रन निकलते हुए दीपक 3 पर जाता हुआ स्कोर सिंगल के मदद के साथ। नक्कीच एक सिंगल धाव येत असताना निलेशच्या खात्यामध्ये सिंगल सोबतच धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. खांडपे संघाचा आधी ते विचार केला तर बालासाहेबांची शिवसेना चषक 2023 मध्ये देखील टॉप 8 मध्ये हा संघ होता. चांगली कामगिरी राहिली. दोनों भी बैलेंस टीमें इस वक्त मुकाबला खेलती हुई। फोर्स कर दिया डाउन दी विकेट, डीप में खिलाड़ी मौजूद है लेकिन एक रन पूरा करते हुए बैट्समैन संदेश। देखिए अब कोशिश जरूर हो रही है दोनों भी बल्लेबाज की तरफ से बड़े शॉट्स लगाने की, डाउन दी विकेट लगातार खेलते हुए और उस पर रन भी मिलते हुए भोकरी टीम को। नक्कीच सुरुवातीला 2 चेंडू वाईट होते, त्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी सिंगल सिंगल धावेनिशी या डावाला सुरुवात केली. अच्छी शुरुआत हम देखते हुए ओमकार और दे विकेट जाते हुए नीलेश के लिए उठा दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन।
मिड विकेट पर ज्ञानेश्वर के लिए जिस तरह से सिंगल उन्होंने पूरा किया, 11 पर जाता हुआ स्कोर 1 विकेट के नुकसान पर. नक्कीच सुरुवात तर खराब झाली होती, त्यानंतर षटकाराला मात्र विकेट प्राप्त केली ओमकारने. नक्कीच पंडितजी पाटील साहेब, PN पाटील ज्यांनी मैदानासाठी विशेष सहकार्य केले ते आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अब स्तंभ के बाद वाइड का इशारा था. वह देखिए इस ओवर में हम तीसरा वाइड देखते हुए ओमकार के गेंदबाजी में जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे. नक्कीच PN पाटील फॅम टीम खांडपे संघ यावेळेस खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. राईट हँड ओढतो विकेटने. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नर मध्ये विकेटचं पतन. दुसरा हादरा बसत असताना खांडपे संघाला. बातों से पड़गा विकास सम्राट सम्मानीय श्रीकांत दादा गायकर साहब का स्वागत और सम्मान करना है. शॉल, सम्मान चिन्ह और बुके देकर श्रीकांत दादा गायकर साहब की इज्जत अफजाई, हौसला अफजाई, मान सम्मान इस वक्त सम्मानीय संतोष जादव साहब के शुभ हाथों से होता हुआ आप आपकी टीवी स्क्रीन और स्मार्ट मोबाइल फोन पर आप देख सकते हैं. भारतीय जनता पार्टी थाना जिला ग्रामीण के विद्यमान उपाध्यक्ष सम्मानीय श्रीकांत दादा गायकर साहब का स्वागत और सम्मान होता हुआ सम्मानीय संतोष जादव साहब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिला परिषद गढ़ पड़गा विद्यमान अध्यक्ष, इनके शुभ हाथों से. आपण पाहू शकता यावेळेस सन्मान आणि सत्कार होतोय. जाऊया मॅच कडे. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. नक्कीच त्यानंतर सरपंच साहेब, ग्रामपंचायत सापेचे गोरखनाथजी सुतार साहेब यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. नक्कीच डॉक्टर रामचंद्र देसले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. यावेळेस आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता मुख्य व्यासपीठावर मान्यवर सकाळच्या क्षेत्रामध्ये सोडले गेलेत. यस, दीपक सापेगांव के प्रथम नागरिक सम्मानीय विद्यमान सरपंच सम्मानीय गोरखनाथ सुतार साहब का स्वागत और सम्मान होता हुआ इस वक्त VIP डाइस पर आप देख सकते हैं आपके टीवी स्क्रीन और स्मार्ट मोबाइल फोन पर. बहुत अच्छी गेंदबाजी हम देखते हुए दूसरे ओवर में गेंदबाज प्रेम की. इस वक्त हमसे विदा लेते हुए भारतीय जनता पार्टी थाना जिला ग्रामीण उपाध्यक्ष सम्मानीय श्रीकांत दादा गायकर साहब, जिन्होंने कीमती समय दिया है लेट श्रावण मेमोरियल ट्रॉफी 2023 के लिए. फोर्स कर दिया, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है. क्या छूटा हुआ इस वक्त, दूसरे की कोशिश हो रही है और आउट होते हुए बैट्समैन ज्ञानेश्वर दूसरे के लिए. देखिए दीपक, पहले मरतबा तो क्या छूटा, उसके बाद बहुत दूर से क्रीज से अपने अब देख सकते किस तरह से फोर्स किया था बैट्समैन ने. लॉन्ग ऑफ पर क्या छूटा था और उसके बाद रन आउट होते हुए दूसरे रन के लिए बहुत दूर थे अपने फ्रेम से और ज्ञानेश्वर रन आउट के शिकार बनते हुए.
तिसरी विकेट गमावावी लागते या ठिकाणी. श्रावण स्पोर्ट भोकरी संघाला 14 या धावसंख्येवर खूपच चांगली गोलंदाजी होत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज प्रेमच्या माध्यमातून प्रेम अक्षय के लिए उछाल दिया गेंद को, क्या गेंद मैदान के बाहर, यस, मेगा 6, 6 रन। आप एक देख सकते हैं वीआईपी डाइज को दिखाया जा रहा है। हमारे तमाम मान्यवर भोकरी गांव के प्रतिष्ठित नागरिक को आप देख सकते हैं, जिसमें हम सियासती लोग भी देख सकते हैं, माजी सरपंच को भी आप देख सकते हैं। तमाम मान्यवर को दिखाया जा रहा है, वीआईपी डाइज को, इस मंजर को दिखाया जा रहा है। प्रिंस मूवीज का बहुत अच्छा टेलीकास्ट आप देख सकते हैं। अक्षय के बल्ले से निकलता हुआ सिक्सर, लेन को कम रखा था, इस वक्त खींच लिया था गेंदबाज ने। 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन 3 विकेटों के नुकसान पर। देखिए दीपक, उद्घाटनीय मैच हम देख रहे, होस्ट बनाम गेस्ट, भोकरी बनाम खानपे के बीच में जिस तरह से पीएन पाटिल फैम टीम खानपे के कैप्टन ने टॉस को जीत कर गेंदबाजी का फैसला किया था। पहले ओवर में 12 रन बने तो 2 विकेटें गिरी थी। कहीं ना कहीं दूसरे ओवर में जिस तरह से प्रेम ने गेंदबाजी की है, केवल 8 रन खर्च किए, जिसमें एक रनआउट के रूप में विकेट गिरी थी ज्ञानेश्वर की। नक्कीच दुसरे षटक समाप्त झाले, 3 गडी बाद आहेत आणि बॅटिंग करत असताना श्रावण स्पोर्ट भोकरी संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, मात्र 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्यात. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये रनआउटच्या रूपाने विकेट आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आला होता, मात्र 8च धावा खर्च केलेत आणि तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. स्ट्रायकेनवर मयूर आणि नॉन स्ट्रायकेनवर अक्षय. अक्षयचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच प्रमोदजी गोरले आमच्याशी जोडले गेलेत, ज्यांच्या माध्यमातून कैलासवासी प्रीती प्रमोद गोरले आणि निधी प्रमोद गोरले यांच्या स्मरणार्थ आकर्षक सन्मान चिन्ह आलेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आकर्षक सन्मान चिन्ह आपण पाहू शकता. त्याचबरोबर या मैदानाला बनवण्यासाठी विशेष असं सहकार्य त्यांच्या माध्यमातून जेसीबीच्या रूपाने आलं होतं. सुरुवातीला हे मैदान थोडंसं जर आपण विचार केला तर डिक्लेअर झोन होत्या, मात्र त्या देखील त्यांच्या माध्यमातून दूर केल्या गेलेत. प्रमोदजी घोरले जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी स्प्लिप केलाय चेंडूला. बॅकवर्ड स्पीड लेग मधून शतरक्षक येईल, एक सिंगल धाव येते. बहुत बढ़िया फील्डिंग, पहले बाउंस पर गेंद को उठाया था। देखिए जिस तरह से दीपक आपने जिक्र किया कि पीछे डिक्लेयर जोन था, जब यहाँ पर मैं कमेंट्री करने के लिए आया था तब जो सामने अब बीच में जहाँ पर स्क्वायर लेग अंपायर फारूक बर्डी सर खड़े, वहाँ पर विकेट थे और ये जो पीछे का जो जोन है वो डिक्लेयर जोन था। और जिस तरह से ग्राउंड को बना है इस सीजन में, वाकई में तारीफ करनी होगी श्रावण भोकरी की। नक्कीच यावेळी स्मिथ टायमिंग शॉट अवे मध्ये चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, कॅच खूपच सुंदर. विकेट क्रमांक 4. चार गिरता हुआ अक्षय के रूप में नया बैट्समैन नरेश। लेकिन देखिए अब विकेटों को जिस तरह से देखा जाए तो 4 विकेट गिरे, रन संख्या 21 स्कोर कार्ड पर भोकरी टीम की। नक्कीच विकेट टिकून खेळता आले नाही. 4थी विकेट गेली आहे. खूपच सुंदर कॅच आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेन तिसरे षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, त्यानंतर विकेटचं पतन आणि अक्षय बाद झाल्यानंतर नरेश कोरले मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडवर मयूरची साथ देण्यासाठी. इसके बाद अगला मुकाबला जरी मरी भोकरी बनाम आदित्य स्पोर्ट्स पड़गा के बीच में। दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस के लिए तैयार रहना है। यावेळेस ऑन साइडला
कट केले चेंडूला त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग मधून शतरक्षक येतो, चांगलं शतरक्षण आणि तेवढीच चांगली देखील फेकी आपल्याला पाहायला मिळते. आउटफील्डमध्ये चेंडू जाऊन देखील सिंगलच धाव आदित्य खर्च केली. देखिए वहाँ पर प्रोटेक्शन मौजूद था और कहीं ना कहीं बहुत तेज शॉट्स खेला था, कंट्रोल पुल शॉट था नरेश गुरली का, जहाँ पर एक रन बनता हुआ 22 4 विकेटों के नुकसान पर आप देख सकते हैं। और नंबर 3 का इस वक्त खेल जारी है। राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी सुंदर फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाहीये, चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळतील त्या ठिकाणी 4 धावा, चौकार. सामने से फ्लिक कर दिया था ऑन साइड में डीप स्क्वायर लेग पर, पहले बाउंस पर गेंद चली गई थी मैदान के बाहर 4 रन के लिए। गजब का शॉट खेला ऊपर बैट्समैन मयूर ने। राजा पिसल आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल का मुख्य व्यासपीठावर यायचे. या बेलीस देखील ऑन साइडला मिड विकेटकडे खेळून काढले, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, एक सिंगल धाव येते. ऑन साइड में खेल दिया था, गेंद चली गई थी डीप में, मिड विकेट पर उठाया गेंद को खिलाड़ी ने, जब तक समय था मयूर के पास सिंगल पूरा करने का। देखिए स्ट्राइक को इस वक्त रोटेट किया मयूर ने, जिस तरह से नरेश स्ट्राइक पर आए और दी विकेट जाते हुए गेंदबाज नरेशसाठी यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटची एश लागली, चेंडू ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेगकडे, डीप मधून शतरक्षक येईल, डोक्याची घंटी आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक 5. रिप्लेमध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने लॉंग ऑफमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटची इनसाइड एज लागली, डीपमधून शतरक्षक अतिशय वेगाने आला आणि रनआउटच्या रूपाने नरेश गोरलेला मात्र डगआउटच्या आसऱ्याला जावं लागलं. 5वी विकेट गमावली. कुठल्या प्रकारची पार्टनरशिप आदित्य या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. तिसरे षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्रावण स्पोर्ट बोकरी संघाची धावसंख्या 28 वर 5 गडी बाद. 3 ओवर की समाप्ति के बाद 28 रन, और विकेट को अगर देखा जाए तो 5 गिरी है, उतना अच्छा टोटल नहीं है। जहां पर खानपेट टीम की जो बल्लेबाजी का जो ऑर्डर है, कागज़ पर बहुत लंबी और स्ट्रांग बैटिंग ऑर्डर है, जिस तरह से हमने वडोली के टूर्नामेंट में देखा था खानपेट टीम की बल्लेबाजी, जिस तरह से खास करके उन्होंने पवन पुत्र वडपे के सामने जो बल्लेबाजी की थी उनके बल्लेबाजों ने। नक्कीच माझ्या माहितीनुसार एक मोठं टार्गेट हाय स्कोर त्या ठिकाणी उभं केलं होतं. तो खानपेट संघ यावेळी आयोजकांचा संघ श्रावण स्पोर्ट बोकरीशी लढत असताना टॉस जिंकल्यानंतर नाणेफेकीचा निर्णय सकाळच्या क्षेत्रामध्ये घेतला गेलाय आणि 3 ओव्हरमध्ये फक्त 28 धावा, 5 विकेट गमावल्यात. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तो मोहित यावर जबाबदारी दिली. पहली गेंद मोहित की, सवाल पूछा और आउट, बिल्कुल विकेटों के सामने पकड़े गए और आउट घोषित करते हुए फारूक बर्डी सर। आणि जाऊन चेंडू पॅडवर बदलला. अतिशय चांगला निर्णय हा रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना. यस बिल्कुल विकेटों के सामने पकड़े गए थे, मिडल स्टंप पर पकड़े गए थे बैट्समैन, और कोई भी शंका नहीं थी अंपायर फारूक बर्डी के मन में, और आउट घोषित करते हुए विकेट नंबर 6 गिरता हुआ नया बैट्समैन अब परेश आ चुके नंबर 8 पर। देखिए अब हम टेल बैटिंग शुरू हो चुकी है, जिस तरह से आउट हुए थे बैट्समैन किशोर अभी भी क्रीज पर मौजूद है, जो नंबर 7 पर आए थे। हालांकि भोकरी के पास भी बहुत अच्छी बल्लेबाजी, लेकिन आज जिस तरह से उनका खेल है उतना खास नहीं हम देख रहे। नक्कीच विकेट टिकून खेळता आलं नाहीये, पार्टनरशिप करणं गरजेचं असतं, त्या ओव्हरमध्ये ते करता आलं नाहीये. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी विकेटचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय, मात्र त्या ठिकाणी क्लीन बोल्ड झालाय. विकेट क्रमांक या ठिकाणी 7वी गमवत असताना.
नक्कीच जरीमरी स्पोर्ट भोकरी आणि आदित्य स्पोर्ट पडगा दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण लगेचच आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचं नाणेफेक करणार आहोत. 7 विकेट गमावले, धावसंख्या 28 वर. चांगली गोलंदाजी आपल्याला आई गावदेवी स्पोर्ट खानपेच्या माध्यमातून पाहायला मिळते. देखिए इसके बाद जो मुकाबला जरी मरी भोकरी बनाम आदित्य स्पोर्ट्स पड़गा, उसके बाद आमने बनाम जय गणेश वाफाले ए, उसके बाद मीनाक्षी स्पोर्ट्स कानली बनाम एकवीरा नडगांव, कलम्बोली बी बनाम प्रभास 11 ढोले के बीच में, अल्फादा बी और दिनकर पाड़ा के बीच में. हवा में खेला है, दूर से खिलाड़ी आ रहे और कैच छूटा हुआ. अब जाके गेंद को उठाया लेकिन एक से ज्यादा खुश भी नहीं, मना किया पर किशोर ने बल्लेबाज को. नक्कीच हवेमध्ये चेंडू होता, खूपच वेल होता क्षेत्ररक्षकाकडे. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पोहोचला होता, मात्र कॅचचा अंदाज आला नाहीये. त्या ठिकाणी एक सिंगल धाव, दुसरी धाव देखील बनाली असते, मात्र किशोरने शेवटच्या ओव्हरसाठी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय. आखिरी ओवर का खेल इस वक्त जारी है. वाइड का इशारा आ रहा है फारूक बर्डी सर का. एक्स्ट्रा के रूप में स्कोर आगे बढ़ता हुआ 30. देखिए जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, आखिरी ओवर इस वक्त जारी है और कहीं ना कहीं रनों पर अंकुश लगाया गेंदबाजों ने. हालांकि एक्स्ट्रा गेंदें हमने बहुत देखी. बीट वे बैट्समैन, बीट वे विकेट कीपर. ये देखिए आउटफील्ड 4 रन का इशारा था अब जाके फारूक बर्डी सर का. बाईच्या रोपाने 4 धावा झुडल्या गेलीत आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड 34 वर जाऊन पोहोचलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं असेल, कारण का सुरुवातीला चांगली धावसंख्या बनवू शकला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये देखील 8 धावा पाहायला मिळाल्या. नक्कीच प्रमोदजी गोरले यांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक देखील असेल आणि किशोरसाठी देखील षटकारासाठी रुपेश गोरले यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. सुरुवातीला तेवढी चांगली धावसंख्या झाली नव्हती, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा येणं खूप गरजेचं असतील. एक चौकार आले, बाईच्या रूपाने कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नव्हता, मात्र विकेट किपर बीड झाल्यानंतर मागच्या दिशेने 4 धावा जोडल्या गेल्यात. 34 धावा. पुढचा चेंडू मोहित यांचा. किशोरसाठी यावेळेस थोडासा शॉर्ट चेंडू होता, त्याला पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. कॅच ड्रॉप होत असताना एक सिंगल धाव आली आहे. फेकी चूक झाली होती, विकेट किपरने थोडीशी केली चुकी. ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून एक धाव. 2 कॅचेस ड्रॉप झालेत मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. याच्या अगोदर देखील कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावीच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 36 या अंकावर. शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच 4 ओव्हरची आणि बॅटिंग करत असताना श्रावण स्पोर्ट भोकरी संघ 36 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. राईट हँड ओव्हर द विकेटने समोरच्या दिशेने लॉफ करून दिलाय. मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक कॅच ड्रॉप झाली आहे. या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 कॅचेस ड्रॉप झालेत, एक सिंगल धाव जोडली गेली आणि नॉन स्ट्राईक एंडवर विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळालं. ओव्हर क्रमांक या ठिकाणी 34 झाली समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्रावण स्पोर्ट भोकरी संघाची धावसंख्या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली 37 वर आणि प्लस त्याच्यामध्ये पॅनल्टीच्या 2 धाब्या ॲड केल्या जातील. 12वा प्रतिनिधी जर्सीमध्ये नव्हता, त्या 2 धाब्या ॲड केल्यानंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 39 वर आणि जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅचचं पण नाणेफेक करणार आहोत. आदित्य स्पोर्ट पडगा आणि जरीमरी स्पोर्ट भोकरी दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल त्वरित आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. 4 ओवर की समाप्ति के बाद 39 रन और
उद्घाटनीय मैच को जीतने के लिए 40 रनों की चुनौती रखी है श्रावण भोकरी ने खांडपे के सामने। जरी मरीज भोकरी आणि तलवली स्पोर्ट तलवली विनंती असेल दोन्ही कॅप्टन्सला की आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे, मान्यवरांचे शुभ असते आपण त्या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत। तलवली के कैप्टन और जरीमरी भोकरी के कैप्टन आपको टॉस बॉक्स में आना है। अगला मुकाबला जरीमरी भोकरी बनाम तलवली के बीच में है। भोकरी के कैप्टन और तलवली के कैप्टन देखिए, जब इनिंग की शुरुआत हुई थी ओमकार ने पावर प्ले का पहला ओवर किया था जिसमें 2 विकेटें ली थी और 12 रन खर्च किए थे। प्रेम ने 8 रन खर्च किए थे। नयन ने 1 विकेट लेकर 8 रन और आखिरी ओवर में कुल मिलाकर जो रन बने थे, जिस तरह से मोहित ने ओवर किया था आखिरी ओवर 8 रन और 2 विकेटें भी ली थी, जिस तरह से मोहित ने गेंदबाजी की थी। नीलेश ने 7 रन बनाए, संदेश ने 1, ज्ञानेश्वर ने 2, अक्षय ने 6, मयूर ने 6, नरेश 1 बनाया था। किशोर 0 पर आउट हुए, कोई भी गेंद नहीं की किशोर ने, जिस तरह से देखिए, हालांकि जो स्कोरिंग करे वो रेगुलर स्कोरर नहीं है और उनसे थोड़ी सी मिस्टेक होती हुई। देखिए, 4 ओवर की समाप्ति के बाद 40 रन बने और 41 रनों का लक्ष्य है। जिस तरह से किशोर ने आखिरी ओवर में रन बनाए थे दीपक, नाही, एक रनाचा जो आपण चर्चा करत होतो की शेवटच्या चेंडूवर तिसऱ्या धावेला रनआउटच्या रूपाने विकेट गेली होती, तिथे 1 रनाची थोडीशी चुकी झाली होती। म्हणजेच 2 धावे पेनल्टीच्या ऍड करून 40 धावा 41 धावांची आवश्यकता असेल 4 ओव्हरमध्ये आयगावदेवी स्पोर्ट खांडपे संघाला, आणि ते पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचली आहे। राहुल आणि मोहितच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते 41 धावा। आपण जर विचार केला तर 10.00 च्या हिशोबाने जरी गेला खांडपे संघ तरी देखील विजय होऊ शकतो, मात्र त्या वाचवल्या जातील का? पहिला ओव्हर प्रथमेश, पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच दूर होता, वाईटचा इशारा। ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये खांडपे संघाने वाईटने सुरुवात केली होती त्याच पद्धतीने प्रथमेशने देखील पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू वाईट टाकले आदित्य। देखिए टिट फॉर टैट हम कह सकते हैं, जैसे को तैसा जवाब। जिस तरह से शुरुआत की थी अनिकेत ने, वही शुरुआत अब प्रथमेश करते हुए वाइट के साथ शुरुआत की है। अतिरिक्त रन से खाता खुला है खांडपे टीम का। और दी विकेट या बिल्लेस खूपच देखना फटका, कव्हर ट्राय केलाय, डीप मध्ये नाही क्षेत्ररक्षक, चेंडू साईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय, चौकार।
धन्यवाद डीजे। देखिए गैप में खेला था और गेंद चली गई थी डीप एक्स्ट्रा कवर पर 4 रन के लिए। जब पावर प्ले का खेल चलता है तो बहुत बड़े गैप्स रहते बैट्समैन के लिए। नक्कीच आणि त्याचा फायदा घेतला. खूपच चांगला कव्हर आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौकाराने राहुलने आपलं खातं ओपन केलं. धावसंख्या 5 वर 1 चेंडू. चांगली सुरुवात. कमाल की शुरुआत देते हुए पावर प्ले के खेल में और प्रथमेश के सामने अपने बाजू को खोल दिया बैट्समैन राहुल ने। राईट हँड ओव्हर द विकेटने या वेळेस गतीचा बन्नाट वापर केला. गुड लाईनवर पिचिंग झालं तर थोडंसं बाउन्स आदित्य आपल्याला पाहायला मिळालं. देखिए गेंद पड़ने के बाद अतिरिक्त उछल था। रिप्ले में हम देख सकते हैं किस तरह से बाउंस था। काफ़ी तेज़ की थी और पुल करने की कोशिश की थी बैट्समैन ने, लेकिन बैट्समैन के इरादे को चीर कर गेंद चली गई थी विकेट कीपर नरेश गुरले के पास। चांगला चेंडू गतीचा वापर भन्नाट त्या ठिकाणी केला होता. आधीच्या चेंडूवर ट्राय आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र लेन थोडीशी बदलवली गोलंदाज प्रथमेशने. गतीचा देखील वापर केला. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. या वेळेस मिस टायमिंग शॉट हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक चेंडूच्या खाली. विकेट क्रमांक पहिलं. कॅच आउट राहुल. ये देखिए रिप्ले में हम देख सकते हैं किस तरह से आउट हुए थे। ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उछाल दिया था लेकिन खिलाड़ी मौजूद थे और आउट हो गए थे ऊपर बैट्समैन राहुल। आउट होने से पहले 4 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए। नए बैट्समैन अब हरीश आ चुके राहुल की जगह लेने के लिए। नक्कीच एक महत्वाची विकेट प्रथमेशने प्राप्त केली. राहुल सलामीवरला डगआउटच्या आश्रयाला पाठवले. त्यानंतर हरीश मोहितची साथ देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट खूप महत्वाची होती, ती प्राप्त केली. मात्र 41 धावा वाचवल्या जातील का? एक चांगलं टार्गेट, चांगली मॅच पाहायला मिळेल आदित्य. एवढं टार्गेट पहिल्या इनिंगमध्ये भोकरी संघाने उभारलाय. राईट हँड ओव्हर द विकेटने या वेळेस कट करण्याचा प्रयत्न. अजून एक तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. अपील केली आहे, सहमती नाहीये. बहुत तेज की थी और फास्ट एंड फ्यूरियस। देख सकते हैं आप किस तरह से गेंद की थी गेंदबाज ने प्रथमेश। गेंद पड़ने के बाद कहीं ना कहीं अंदर की जानिब भी आई थी, जिस तरह से रिप्ले में आप देख सकते नफीतुली गेंदबाजी होती हुई अब प्रथमेश की। नक्कीच आलमगिरी शेख आमच्याशी जोडले जात असताना वेलकम. आपलं देखील साहेब हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचे. खूपच चांगली गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस बॅटची एज लागली होती. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना दोघांच्या प्रयत्नाने खूपच सुंदर झेल. विकेट क्रमांक 2. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने चेंडू बाउन्स झाला होता. त्याला बॅटची एज लागली आणि शॉर्ट फाईन स्टॉप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून खूपच सुंदर झेल. देखिए इसे हम रिले कैच कह सकते, जिस तरह से कैच छूटा था और उसके बाद ज्ञानेश्वर ने बहुत अच्छा गजब का एफर्ट अपने आप को झोंक दिया था कैच के लिए। देखिए जो इस वक्त 4 व्हीलर्स जो इस वक्त रोड पर लगाए जा रहे हैं, सभी से निवेदन आपको पार्किंग जोन में, साथ ही साथ बाइक्स भी आपको मेन रोड पर किसी को भी गाड़ी नहीं लगाना है, इस बात को ध्यान में रखना है। दुसरी एक महत्वाची गोष्ट, मुख्य व्यासपीठावर कोल्ड्रिंकची गाडी नकोय, कारण का ती जर असली आधी तर तिथे नक्कीच गर्दी होणार आहे. मुख्य प्रवेशद्वार त्या ठिकाणी आहे मैदानाचं. तिथे ज्या बाईक्स आहेत विनंती असेल की त्या थोड्याशा बाजूला घ्यायचे, जेणेकरून पाहुण्यांना आमच्याशी जोडताना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाहीये. जाऊया मॅचकडे. 2 विकेट आलेत. जशा पहिल्या इनिंगमध्ये देखील 2 विकेट खानपे संघाने भोकरीच्या प्राप्त केल्या होत्या, त्यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळालं. आता देखील तीच परिस्थिती. ईट का जवाब पत्थर से देती भी भोकरी की टीम। सवाल पूछा था वहां पर, क्या ओवर किया प्रथमेश ने, 1 ओवर
2 विकेट और 5 रन। जिस ओवर की तलाश थी भोकरी टीम को, उस ओवर को हम देख सकते, जिस तरह से पहली गेंद वाइड की थी, उसके बाद बाउंड्री लगी थी और उसके बाद कमाल की वापसी। नक्कीच आमच्याशी जोडत असताना निलेश भाऊ शेलार आपले देखील हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहू शकता श्रावण स्मृती चषक 2023 या स्पर्धेचे आयोजक श्रावण स्पोर्ट भोकरीच्या वतीने निलेश भाऊ शेलार यांचं मी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. प्रथमेश का ओवर इस वक्त खत्म होता हुआ, जिस पर 5 रन बने और 2 बड़ी विकेट उन्होंने हासिल किए श्रावण भोकरी टीम के लिए. लक्ष्य 41 रनों का, उसके जवाब में अब तक 5 रन बने, 2 विकेटें गिरी. बची हुई ओवर में जीतने के लिए अब 36 रनों की ज़रूरत. 18 गेंदे 36 रन. इक्वेशन अब 12.0 का होता हुआ खानपे टीम के लिए. जरीमरी भोकरी बनाम तलवली के बीच में अगला मुकाबला है. दोनों कप्तानों से निवेदन है, आपको टॉस के लिए आना है. पहिलं षटक खूपच सुंदर राहिलं. प्रथमेशचं 41 धावांची आवश्यकता असताना 5च धावा खर्च केल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने आपल्या नाबावर केल्यात. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर बाउन्सर चेंडू थोडेसे आपल्याला बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळाले होते आदित्य. यस सर, निश्चित रूप से जिस तरह से गुडलैंड स्पॉट्स पर गेंद गिरने के बाद बाउंस होकर विकेट कीपर के पास जा रहे थे और देखिए फिर से बीच में पटक दिया था. और यस, ये देखिए हाइट फैक्टर इस वक्त कहीं ना कहीं मैटर करता हुआ, जिस तरह से फारूक बर्डी सर एक बाउंसर अप कर चुके इस वक्त बताते हुए गेंदबाज को. नक्कीच हाईट खूपच जास्त होती म्हणून वाईटचा इशारा केला गेलाय. पहिल्या चेंडू वाईट गोलंदाज फरीदच्या माध्यमातून दुसऱ्या ओव्हरचा पाहायला मिळाला. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर इलिव्हेशन नव्हतं. एक सिंगल चौटी धाव पूर्ण केली गेली. थोडीशी फंबलिंग विकेट किपर नरेशच्या माध्यमातून भोकरी संघासाठी शुभेच्छा येत असताना कलमलीचे भरतजी ठाकरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि चालू असलेल्या मॅचमध्ये भोकरी संघासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद भरतजी ठाकरे साहेब. पहिल्या चेंडू आदित्य वाईट होता, त्यानंतर एक सिंगल धाव खर्च केली गोलंदाज परेश याने. देखिए अब नए बैट्समैन अल्केश सामना करते हुए. स्कोर को देखा जाए तो केवल 7 बने. लक्ष्य 41 रनों का है. अंपायर सबको 1 मिनट के लिए खेल रुकाना है. खेल की शुरुआत होती भी परेश मुड़ते हुए राइट आर्म और द विकेट अल्केश के लिए. अब नो का इशारा आता हुआ, क्योंकि जिस तरह से दूसरा बाउंसर किया है इस ओवर में गेंदबाज परेश ने. नक्कीच दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली तेव्हा देखील एक बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. तेव्हा एक वॉर्निंग गेली होती, 1 बाउन्सचा इशारा गेला होता. त्यानंतर हा देखील चेंडूने उचली घेतली, थोडासा बाउन्स होता आणि नोचा इशारा. देखिए अब अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हम देख सकते गेंदबाज 2 बाउंसर करते, जिस तरह से उसके बाद अंपायर्स बताते रहते, वही इस वक्त बताते हुए फारूक बर्डी और शानू कुरैशी. कैच छूटा हुआ पर शॉट फाइनल के खिलाड़ी के हाथों से रन जरूर पूरा किया है. देखिए एक मौका था, आसान सा कैच था, लेकिन कैच छूटा हुआ शॉट फाइनल के खिलाड़ी के हाथों से 1 रन इस बीच अल्केश पूरा करते हुए. नक्कीच अल्केशची विकेट प्राप्त झाली असती. बॅटची लिडिंग एज हवेमध्ये चेंडू होता त्या ठिकाणी मागच्या दिशेने, मात्र कॅच सुटली आहे. एक योगदान मिळत असताना अल्केशला. और वैसे भी फ्री हिट की गेंद थी, हालांकि इससे पहले गेंद जो नो की थी, और कैच अगर लेते भी तो आउट नहीं हो सकते थे अल्केश, जिस तरह से उन्होंने शॉट्स खेला था फ्री हिट की गेंद पर. रनआउटच्या रूपाने विकेटचं पतन झालं असतं. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क करू शकला नाही. लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव येते.
स्ट्रगल करते हुए दोनों भी बल्लेबाज अल्केश और उनका साथ देने के लिए मोहित है। रुका हुआ स्कोर हम कह सकते 10। देखिए 10 रन शुरुआत कहीं ना कहीं खराब हम कह सकते खांडपे टीम की। जिस तरह से प्रथमेश ने जो गेंदबाजी की थी जिसमें 2 विकेटें गिरी थी और 5 रन, मतलब पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी की थी प्रथमेश ने। नक्कीच त्याच्यानंतर आता देखील परेश चांगली गोलंदाजी करतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने स्टेप आउट होऊन उडवले चेंडूला, उंची गाठली आहे, समोरच्या दिशेने शतरक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. देखिए क्या शॉट खेला था, डाउन दी विकेट लॉन्ग ऑन के ऊपर से मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन। अब अपने बाजू को खोल दिया बैट्समैन अल्केश ने। मैन एंट्री गेट पर जो बाइक्स लगाए वो आपको हटाना है। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत कारण का या ओव्हरमध्ये एक नो चेंडू एक वाईट चेंडू टाकला गेलाय. त्यानंतर एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. परेश ओवर द विकेट, फिर से कदमों का इस्तेमाल किया था, चूक गया ऊपर नरेश। अभी भी कुछ गेंदें शेष ओवर नंबर 2 की। मैच दोनों टीमों के लिए इस वक्त बैलेंस चलता हुआ। स्कोर 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। लक्ष्य 41 रनों का है खंडपे टीम के सामने। जिस तरह से गेंदबाजी हो रही है परेश की, कट करने की कोशिश लेकिन बीट वे बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर के पास। देखिए दीपक 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन बने। कहीं ना कहीं श्रावण भोकरी का पगड़ा हावी होता हुआ इस मैच पर। लौट चलते अगले टॉस की तरफ। जरीमरी भोकरी बनाम तलवली स्पोर्ट्स के बीच में। ओवर टू दीपक। नक्कीच जयदाची पालवे यांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. आपलं शुभ असते त्या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. तलवली स्पोर्ट तलवली आणि झरीमरी स्पोर्ट भोकरे यांच्यामध्ये. आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचं आपण नाणेफेक करणार आहोत. जयदाजी पालवे भोकरी गावचे समाजसेवक यांच्या माध्यमातून ही नाणेफेक केली जाईल. नक्कीच शाखा प्रमुख आहेत भोकरी गावचे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. आपण हे नाणे पाहू शकता. एकीकडे आम्ही भोकरीकर आणि दुसरीकडे श्रावण स्मृती चषक असं हे नाणे स्पर्धेसाठी उभारले गेले. कॉल केला जाईल तलवली स्पोर्टच्या माध्यमातून. जय बजरंग तलवली स्पोर्टच्या माध्यमातून कॉल केला जाईल. श्रावण स्मृती चषक असा कॉल केला होता आणि ज्या चषकाला नाव दिले तेच या ठिकाणी आलेलं आहे. श्रावण स्मृती चषक. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेची दुसरी मॅच खेळताना टॉच महत्वाचा होता, तो तुम्ही जिंकलाय. 4 ओव्हरचे मॅचेस आहेत. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील समोर जरेमरी स्पोर्ट भोकरी संघाला? कमीत कमी धावापर्यंत. मैदानामध्ये मॅच सुरू आहे आणि त्याच्या दरम्यान आपण नाणेफेक केले, त्यामुळे आपण ही चर्चा इथे थांबवणार आहोत. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद दीपक। बोल्ड होते हुए बड़ी विकेट हासिल करते हुए गेंदबाज। आते ही अपनी टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज हरेश पहली गेंद पर मोहित को डगआउट का रास्ता दिखाते हुए थोडंसं संकटामध्ये येत असताना यावेळीस आईगावदेवी विस्फोट खांडफे संघ, कारण का पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली. धावसंख्या फक्त 16 वर जाऊन पोहोचली आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर गोलंदाज हरेश याने विकेट प्राप्त केली. 3 विकेट गमावलेत. चांगली गोलंदाजी.
नक्कीच रुपेश गोरले यांचे लाडके भाऊचे हरेश सध्या गोलंदाजी करतात. त्यांच्या माध्यमातून जर विकेटची हॅट्रिक झाली तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज लाडके भाऊची रुपेश गोरले यांच्या माध्यमातून दिलं जाईल. देखिए अब तक उन्होंने शुरुआत बहुत अच्छी की, जिस तरह से पहली गेंद पर विकेट हासिल किया है और वो भी बड़ी विकेट है. उन्होंने बायत के बैट्समैन मोहित को डगआउट में भेजा है. नया बैट्समैन कुणाल ऑन साइड में खेल दिया. गेंद जारी कारपेट के सहारे, डिप में खिलाड़ी मौजूद है. दूसरे की कोशिश और अब जाके 2 रन पूरे करते हैं भाई. नक्कीच इथून सिंगल डबल साठी प्रयत्न करावे लागतील. चौथ्या धावेनं गरजेचं असेल तर हाच काहीतरी प्रयत्न खांडपे संघ करत असताना, कारण का सुरुवातीला चांगली गोलंदाजी राहिली भोकरी संघाची. 41चं लक्ष आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि सध्या तर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. देखिए जीतने के लिए अभी भी 23 रनों की जरूरत बची भी गेंदों पर. बड़े शॉट्स की सख्त जरूरत अब अनवी इंटरप्राइजेस खानपे टीम के लिए. हरीश गेंदबाजी करते हुए ओवर नंबर 3 का खेल जारी है. राइट आर्म और दी विकेट उछाल दिया है, लेकिन गेंद मैदान के अंदर, खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे और आउट होते हुए बैट्समैन. पूरी तरह से मिस टाइमिंग शॉट खेला था कुणाल ने और गजब का कैच हासिल करते हुए आप देख सकते रिप्ले में किस तरह से पूरी तरह से मिस टाइमिंग शॉट था. खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, लेकिन गेंद चली गई थी वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा पर, जहां पर आकर कैच को अंजाम दिया था. क्या कहेंगे दीपक, आप मैच पर कहीं ना कहीं भोकरी टीम पूरी तरह से अपनी पकड़ बनाती हुई. नक्कीच भोकरी संघाने ही मॅच मध्ये पकड निर्माण केली, कारण का अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूचा विचार केला तर ताकदीचा वापर केला होता, एलिव्हेशन करू शकला नाहीये आणि त्या ठिकाणी विकेट क्रमांक 4 गमवावी लागली. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. देखिए इस वक्त ओवर नंबर 3 में बहुत कुछ होता हुआ, जिस तरह से हरीश ने विकेट ली है भोकरी टीम के लिए. ऑफ स्टंप के बाहर की गेंद, वाइट का इशारा आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर. जीतने के लिए अब 22 रनों की अभी भी जरूरत है खानपे टीम के लिए. नक्कीच अजूनही जर आपण विचार केला तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपली नाही, मात्र मॅच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी खांडपे संघाला एक मोठा फटका खेळावा लागेल. आदित्य राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. यावेळी लेन खूपच सुंदर होती. कार्पेटच्या साहाय्याने समोरच्या दिशेने ड्राय करून दिले. शतरक्षक आहे त्याने केली थोडीशी चुकी आणि तिचा फायदा घेत दुसऱ्या धावीचा प्रयत्नात रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक 5वी गमावू लागते. धावसंख्या जाऊन पोचली ती 20 वर. अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. हे समीकरण थोडंसं कठीण आहे अगदी स्फोट खांडपे संघासाठी, मात्र त्या कठीण समस्येतून बाहेर जर निघायचं असेल तर एक मोठा फटका खेळावा लागेल. नॉन स्ट्राइक एंडवर निखिल, स्ट्राइक एंडवर प्रेम. राईट हँड ओव्हर द विकेटने हरीशचा पुढचा चेंडू. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, थोडंसं गती कमी केली होती गोलंदाज हरीशने. देखिए मैच की दिशा और दशा बदलने वाला ओवर इस वक्त चलता हुआ भोकरी टीम के लिए. जिस तरह से इस ओवर में केवल रन को अगर देखा जाए तो 4 रन खर्च किए और पहला ओवर में 5 बने थे, दूसरे ओवर में 11 और उसके बाद तीसरे ओवर में हरीश के केवल अब तक उन्होंने 4 रन खर्च किए. बहुत अच्छा ओवर चलता हुआ. चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, इनफील्ड के ऊपर से खेला है. क्या शॉट खेला है गजब का दीपक. डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 रन के लिए.
नक्कीच नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. तेवढं सोपं नसतं ऑफ स्टंपच्या बाहेर असलेले चेंडूवर असे फटके सजवणे. मात्र आपण मोठ्या फटक्याची चर्चा करत होतो. तो मोठा फटका येत असताना बॅटर प्रेमच्या माध्यमातून. आता मात्र मॅच 50-50 कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 36 या अंकावर, 26 या अंकावर आणि अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. देखिए चेंज ऑफ पेस गति में परिवर्तन करने की कोशिश की थी आखिरी गेंद पर हरीश ने और उसके ऊपर 6 रन बनाया बैट्समैन ने। बची भी अब 6 गेंदें आखिरी ओवर में और जीतने के लिए 15 रनों की ज़रूरत। पहली 3 गेंदें बहुत निर्णायक रहेंगी बुकरी टीम के दृष्टिकोण से, साथ ही साथ खानपे टीम के लिए भी। 6 गेंदें 15 रन। आखिरी ओवर के लिए अब गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ देवेश को बुलाया है 15 रन बचाने के लिए टीम के कैप्टन ने। नक्कीच लडकू भाऊ गोरले आमच्याशी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर आमच्याशी जॉईंट व्हायचंय. त्याचबरोबर सुनीलजी घोडविंदे आपले देखील हार्दिक स्वागत, वेलकम. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पहिलीच मॅच रोमांचक आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 2 चेंडूवर एक मोठा फटका खेळावा लागेल खानपे संघाला. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळून काढले. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू जातोय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. देखिए किस्मत वाले अब रन बनते हुए खानपे टीम के लिए। हालांकि किशोर यादव जरूर गए थे कैच के लिए, लेकिन ग्राउंड में थोड़ी सी आउटफील्ड खराब होने के कारण है देखिए पहला बाउंस पर गेंद चली गई थी मैदान के बाहर, डीप स्क्वायर लेग के बाहर 4 रन के लिए। अगदी बरोबर. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता असेल. चौकार आपल्याला पाहायला मिळाला बॅटर निखिलच्या माध्यमातून. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू निखिलसाठी. यावेळी ऑफ स्टंपच्या खूपच दूर, वाईटचा इशारा. देखिए अब हर गुजरती गेंद मैच का पिक्चर बदलती, भी स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन। जीतने के लिए अब 10 रनों की ज़रूरत बची हुई 5 गेंदों पर, 5 गेंदे 10 रन। चौकाराच्या नंतर मात्र समीकरण थोडंसं हलकं होताना आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या ओव्हरमध्ये हरीशने 10 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा. पहिलं षटक प्रथमेशचं खूपच सुंदर राहिलं होतं. तर मात्र अंतिम षटक देवेशचं आपल्याला पाहायला मिळतं. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फ्लिक करून दिलाय. डीप बॅकवर्डमध्ये नरेश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच दर्जेदार फेकी. विकेट किपरने थोडीशी चुकी केली आहे. या ठिकाणी काय चाललंय तर हा ओव्हर थ्रो मागात पडेल. जिथे 1 धाव होती तिथे विकेट किपरने चुका केला. या चेंडूवर येतील एकूण 6 धावा. नक्कीच निलेश भाऊ शेलार आमच्याशी जोडत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबतच महेंद्रदादा माली, सुभाष जिदलवी, त्यानंतर प्राचीन रणपिसे आणि रोहिदास भाऊ गोरले या सर्व मान्यवरांचे या श्रावण स्पोर्ट भोकरी आयोजित श्रावण स्मृती चषक 2023च्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. देखिए मेन एंट्री पर जो बाइक लगाई है वो बाइक हटाना है। इस वक्त हमारे बीच में हमारे प्रमुख अतिथि इस वक्त आते हुए, बाइक आपको हटाना है। यस, नक्कीच आमच्याशी जोडले जात असताना निलेश भाऊ शेलार, महेश दादा माली, त्यानंतर सुभाषजी दलवी, प्राची रणपिसे, त्यानंतर रोहिदास भाऊ गोरले या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेचे आयोजक श्रावण स्पोर्ट भोकरीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. जीतने के लिए अब केवल 4 रनों की जरूरत बची हुई 4 गेंदों पर। स्विच हिट करने की कोशिश, लेकिन गेंद चली गई विकेट कीपर के पास। नक्कीच श्रावण स्पोर्ट भोकरी आयोजित श्रावण स्मृती चषक 2023च्या पर्वाला जोडत असताना आमचे सर्व मान्यवर सन्माननीय निलेश भाऊ शेलार, त्यानंतर महेंद्रदादा माली, सुभाषदादा दलवी,
त्यानंतर रोहिदास भाऊ गोरले आणि प्राची रणपिसेकर या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच सर्व मान्यवर आमच्याशी जोडत असताना हार्दिक स्वागत. वेलकम निलेश भाऊ शेलार, त्यानंतर महेश दादा माली, सुभाषजी दलवी, त्यानंतर प्राचीन रणपिसेकर आणि रोहिदास भाऊ गोरले सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजक श्रावण स्पोर्ट भोकरे आयोजित श्रावण स्मृती चषक 2023च्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्यासोबतच नितीनजी पाटील देखील जोडले गेलेत. वेलकम. सर्व मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावर जॉईन होत असताना आपल्याला पाहायला मिळतील आपल्या टीव्ही स्क्रीनवर. इस वक्त कल्याण शहर की आन बान शान सम्मानीय नीलेश भाऊ शेलार, सम्मानीय महेश दादा माली, सम्मानीय सुभाष दलवी, सम्मानीय प्राचीन रणपीसे, सम्मानीय रोहिदास भाऊ गोरले, सम्मानीय नितिन पाटिल साहब इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है और इसके साथ इस मैच को जीत लिया है अनवी इंटरप्राइजेस खानपेट टीम ने पीएन पाटिल फैम टीम. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक श्रावण स्पोर्ट्स भोकरी. आप वीआईपी डाइस पर देख सकते कल्याण शहर की आन बान शान आपला भाऊस सन्माननीय नीलेश भाऊ शेलार, सन्माननीय महेश दादा माली, सन्माननीय भूषण दलवी साहब, सन्माननीय प्राचीन रणपीसे, सन्माननीय रोहिदास भाऊ गोरले और सन्माननीय सुभाष दलवी साहब, सन्माननीय नितिन पाटिल साहब वीआईपी डाइस पर आप देख सकते ये हमारे तमाम मान्यवर साहब देख सकते हैं आपकी टीवी स्क्रीन और स्मार्ट मोबाइल फोन पर. मैन ऑफ द मैच खिलाड़ी है मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने आखिरी ओवर किया था जिसमें 2 विकेटें और 10 रन. नाम है गेंदबाज का मोहित. मोहित आपको आगे आना मैन ऑफ द मैच के लिए. मैन ऑफ द मैच खिलाड़ी मोहित आपको आगे आना है जिन्होंने आखिरी ओवर किया था जिसमें 10 रन देकर 2 विकेट हासिल किए थे. देखिए जो ओवर थ्रो किया था विकेट कीपर नीलेश ने वो कहीं ना कहीं महंगा साबित होता बा भोकरी टीम के लिए. नक्कीच ओव्हर थ्रोच्या रूपाने चौकार आला होता. तो जर झाला नसता तर मात्र ही मॅच अजूनही टाईट आपल्याला पाहायला मिळाली असती. मॅच क्रमांक दुसरी आपल्या समोर त्या ठिकाणी जय बजरंग तलवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जरीमरी भोकरी. टॉस जिंकल्यानंतर जय बजरंग तलवली संघाने शतरक्षणाचा निर्णय घेतलाय. देखिए अपना मैन ऑफ द मैच इस वक्त डेडिकेट कर रहे हैं निखिल को. निखिल आपको आगे आना है जिन्होंने आखिरी मोमेंट पर आकर रन बनाए थे अपनी टीम के लिए. निखिल आपको आगे आना है. ये देखिए आप वीआईपी डाइस को देख सकते हैं. सम्मानीय नीलेश भाऊ शेलार, सम्मानीय महेश दादा माली साहब, सम्मानीय सुभाष माली साहब और प्राचीन रणपी से सम्मानीय सुभाष दलवी साहब, सम्मानीय प्राचीन रणपी से सम्मानीय रोहिदास भाऊ गोरले और सम्मानीय नितिन पाटिल साहब को आप देख सकते हैं.